त्यांनाही तिलोत्तमा मॅडमचं सगळं पटतंय. पण मग हे बदलायला हवं. तू वरचं ठरायलाच हवीस, त्यासाठी तुझ्या बाजूनी लोक उभे असायला हवेत. म्हणजे कसं शक्य आहे? तिथे फक्त तिलोत्तमा मॅडमचं चालतं आणि त्या जेव्हा बोलत असतील तेव्हा सगळे गप्प असतात. मग अशी व्यक्ती शोध ज्या व्यक्ती समोर तिलोत्तमाही काही बोलणार नाही. पण त्यांच्यापेक्षा वरचढ अजून कोणीच नाहीये. आहे. अमृताच्या बाबतीत विचार केला तर अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्ती समोर तिलोत्तमा काहीही बोलणार नाही, आणि ती व्यक्ती म्हणजे राजकुमार. राजकुमार सर? मी सांगतो तसं कर. हे बघ, आधी त्या राजकुमारला विश्वासात घे, त्याला परिस्थिती नीट समजून सांग. एकदा त्याच्या लक्षात आली ना परिस्थिती किती गंभीर आहे, की तो तुझ्या बाजूने उभा राहिलाच म्हणून समज. आणि एकदा तो तुझ्या बाजूने उभा राहिला की तिलोत्तमालाही काही बोलता येणार नाही आणि त्या सारंगलाही काही बोलता येणार नाही. कारण सरते शेवटी नवरा म्हणून अमृतावर पहिला आणि सगळ्यात जास्त हक्क त्याचा आहे. येते लक्षात? हो हो सावली, हे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. हे बघ, राजकुमारला एकदा या सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली ना की तो ही परिस्थिती बदलण्यासाठी नक्की काहीतरी करेल. तो तुझ्यासोबत उभा राहील. अमृतावर त्याचं जीवापाड प्रेम आहे ग, आणि बाळ गेल्याचं दुःख त्यालाही आहेच की. अमृताला अशा अवस्थेत पाहून त्यालाही वाईटच वाटत असेल. बरोबर बोलताय तुम्ही. मी राजकुमार सरांशी बोलायला हवं. आजच बोलते. हे बघ, नीट विचार करून बोल. घाई करायची नाही, मुद्दा नीट मांडायचा. कळलं? थँक्यू. मला माहिती आहे आता मला काय करायचंय. काय किती वाजले? 8 वाजलेत. 8. रोज तुम्ही ठरवलंय का 8 वाजताच घरी यायचं? रोज प्रॉमिस करता 6 वाजता येईन 6 वाजता येईन म्हणून, तरी तुम्हाला 8 वाजतातच. गॅरेजमध्ये काम होतं. काम काय रोजच असतं, माझ्यासाठी वेळच नाही तुम्हाला. नाही तसंच आहे. जाऊ दे, फ्रेश व्हा तुम्ही, मी चहा आणते. मी 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 काही करायची गरज नाहीये. माहिती आहे तुमचे हातपाय धडधाकट आहेत, तरी मीच आणणार. कळलं? बॅग ठेवतो. कुठे? तिकडे. हां, तिथेच ठेवायचे. आणते. अरे देवा, ही परत रडायला लागली. काय करू मी? अख्खा दिवस एवढं दमवलं ना, अख्खा दिवस रडत होती, इतकं छळलंय ना मला. आता तुम्ही आलात ना, आता तुम्हीच बघा. प्लीज खेळा तिच्याशी. का रडतेस बाळा? आता काय झालं? दूध पिऊन झालं, सगळं झालं का? ओ गो, बघा ना किती रडते. बघितलं? बाबा म्हणाल्यावर लगेच शांत झाली. लब्बड माझी चुकुली. अख्खा दिवस आई सांभाळते आणि बाबा आल्यावर लगेच शांत झाली. कशी कशी हसते बघा. घ्या घ्या ना तिला जरा. घ्या घ्या. बॅग ठेवा. हात सॅनिटाईज केलेत का? घ्या. मान सांभाळा. हळू हळू हळू. तुम्हाला ना मुलांना सांभाळता येत नाही. गालात कशी हसते, कशी हसते बघा तुम्हाला बघून. बाबा झोपली ती. हो, हे काय करताय तुम्ही? ही काय पद्धत झाली का बाळाला ठेवायची? लागलं असेल ना तिला? लागलं ना तुला? बाबांना ना आपण एक जीव जाऊ. अजिबात बाबांना येत नाही लहान मुलांना सांभाळायला. चिडके तुझे बाबा तुझ्यासारखेच. अख्खा दिवस रड रड रडते माझी चुकी. काय झालं? नको ना रडू बाळा. हो.
तुला काय हवंय का? मी अमृताला सांगतो. अमृत, हे असं किती दिवस चालणार आहे मला सांग. असं गप्प गप्प बसून कसं चालेल? तुला बोलावं तर लागेलच ना. बोल ना प्लीज राजकुमार, बोल ना. असा असा कुडत राहू नकोस तू, त्रास होईल तुला. मन मोकळं कर. ठीक आहे, माझ्याशी नको बोलूस. तुला नाही ना कम्फर्टेबल वाटत आहे माझ्याशी बोलायला. तू सारांशी बोल, नीलशी बोल, बाबांशी, कोणाशी तरी बोल तू, पण बोल प्लीज. काय बोलू? खरंच मला कळत नाही. मला काय वाटतं हे मलाच कळत नाहीये. कधीतरी प्रचंड राग येतो, कधीतरी खूप दुःख होतंय, कधीतरी वाटतं सगळं संपलं. समजत नाहीये मी काय बोलू त्यांच्याशी. नाही, साहजिक आहे. तुझ्यावरचं संकटच एवढं मोठं आहे ना की तरी सुद्धा तुला स्ट्रॉंग राहावं लागेल. पण बोलावं तर लागेलच ना. तुझ्यासाठी नाही, अमृतासाठी. तिला गरज आहे तुझी, तुझ्या आधाराची. तिची अवस्था खूप नाजूक आहे, तुला कळतंय ना. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. धक्का आपल्या सगळ्यांनाच बसला ना ग. तुला नाही वाईट वाटलं माझं बाळ गेलं? वाटलं ना आई, माझं बाळ गेलं गेलं. सगळं चांगलं चालू होतं ना आमच्या आयुष्यात. सगळं छान होतं. हे काय वाढून ठेवलं आता माझ्या आयुष्यात? बघ, मी खूप चुका केल्या, मला मान्य आहे. तुझ्याशी वाईट वागलो, या घरच्यांशी वाईट वागलो. मला शिक्षा झाली असती, मला मान्य होती. तरी अमृताला का शिक्षा दिली? तिची काय चूक होती यात सगळ्यात? काहीच नाही. तिची बिचारीची काय चूक असणार? काहीच नाही. पण आपण नाही काय करू शकत. नशिबाचे खेळ आहेत हे सगळे, भोग आहेत हे सगळे, आणि हे आपल्याला भोगावेच लागतात. आपण यातून पळ नाही काढू शकत राजकुमार, समजून घे हे.